सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत किरीट सोमय्या यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीवर जय हिंद सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे। संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख चंदन चव्हाण यांनी या बैठकीचा निषेध नोंदवत सोमय्या यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसताना त्यांना महापालिकेच्या दालनात बैठक घेण्यास परवानगी कशी देण्यात आली आणि त्यासाठी शासनाचा कोणता आदेश होता याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी सविस्तर चौकशी करून संबंधित बाबी जनतेसमोर स्पष्ट कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच प्रशासनावर अनावश्यक दबाव टाकून जनतेच्या कामकाजात अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले। यावेळी भीम आर्मी संविधान संरक्षण बलाचे जैलाब्दीन शेख, जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, नासिर शेख, प्रतीक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। लोकसंवाद लाईव्हसाठी मिरज प्रतिनिधी इर्शाद शेख। या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये परवा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या महापालिकेत त्यांना कोणतंही संविधानिक पद नसताना तुम्ही या महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेवरतीच भाजपची सत्ता असताना या महापालिकेवरती त्या अधिकाऱ्यांच्यावरती बेछूट आरोप केला आणि त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही सांगलीकरांना। कारण आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी काम चोखमध्ये केलेलं आहे आणि यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर किंवा त्यांचं सांगली कलेक्टर ऑफिसचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर त्यांनी बोंबाबोंब आंदोलनं करावी। त्या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा राहील। मात्र मी या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो की जे संविधानिक पद आहेत त्याच लोकांच्या संदर्भामध्ये तुम्ही मिटिंगा किंवा त्यांच्या बैठका आयोजित कराव्यात। नसेल तर असा एक वेगळा चुकीचा पायंडा या महापालिकेमध्ये पाडला जातो आहे आणि हे कुठंतरी थांबावं आणि यापुढं जर हे नाही थांबलं तर मग सर्व पक्षाचे असंविधानिक नेते मंडळी येतील, या महानगरपालिकेमध्ये बैठका घेतील, महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्यावरती महापालिकेवरती बेछूट आरोप करत राहतील। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। यासाठी आता आम्ही निवेदन माननीय साहेबांना दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।